आणि याच दरम्यान एक महत्त्वाची बातमी आहे। थोड्याच वेळामध्ये मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळ बैठक होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रालयामध्ये जाणार असल्याचं कळतंय। मंत्रालयामध्ये फडणवीसांची पत्रकार परिषद सुद्धा होणार असल्याची माहिती मिळते। तर थोड्याच वेळामध्ये मंत्रालयामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची पहिली पत्रकार परिषद ही लाईव्ह फ्रेम आपण बघतो आहोत। याच ठिकाणी पुढच्या काही वेळामध्ये महाराष्ट्राचं नवं सरकार माध्यमांशी पहिला संवाद साधणार आहे। त्यामुळे अर्थातच सरकारच्या या पहिल्या संवादाची सगळ्या पत्रकारांना आणि त्यासोबतच सगळ्या महाराष्ट्रामधल्या जनतेला सुद्धा अर्थातच प्रतीक्षा आहे। पुढारी न्यूजवरती लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। याच ठिकाणी महाराष्ट्राचं नवं सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माध्यमांशी संवाद साधतील आणि अर्थातच सरकार म्हणून आपली भूमिका या ठिकाणी आपल्या भावना या सगळ्या माध्यमांसमोर आणि सगळ्या महाराष्ट्रामधल्या तमाम जनतेसमोर मांडतील। त्यामुळे अर्थातच या पहिल्या संबोधनामध्ये या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये हे सगळे तीनही महायुतीचे नेते काय बोलणार, काय भाष्य करणार आणि जे खेळीमेळीचं वातावरण काल आपण सगळ्यांनी अनुभवलं होतं ते खेळीमेळीचं वातावरण आज सुद्धा कसं अनुभवायला मिळणार, कशा पद्धतीने एकमेकांना गुदगुल्या केल्या जाणार, कशा पद्धतीने हास्यविनोद केले जाणार आणि एकूणच महाराष्ट्राच्या दृष्टीनं काय विजन देवेंद्र फडणवीस या पत्रकार परिषदेमधनं मांडणार हे सगळं आपल्याला बघायचं आहे। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद आणि त्यापूर्वी आता प्रतीक्षा आहे ती मंत्रालयामध्ये हे तीनही नेते आपापल्या दालनामध्ये पोहोचण्याची, कारण त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या स्वागताची तयारी झालेली। ही लाईव्ह फ्रेम आपण बघतोय। याच ठिकाणी थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद। आणि आता थेट जाऊयात मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरती, ज्या ठिकाणी आपले प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, शपथविधी सोहळ्यानंतर आता अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे ती ज्या ठिकाणाहून खरं तर राज्याचा कारभार चालवला जातो त्या मंत्रालयामध्ये या तीनही नेत्यांच्या आगमनाची कशी तयारी दिसते, कशा उत्साह दिसतोय? गुरु ज्यासाठी केला होता अट्टास, जे सगळ्यासाठी गेले 3-4 महिने ज्या गोष्टी होत्या त्याचं अल्टिमेट स्टेज जी म्हणतो ती शपथविधी असेल। त्याच्यानंतर या नव्या मंत्रिमंडळाचा पहिला प्रवेश जो आहे मंत्रालय प्रवेश तो इथे होणार आहे आणि त्याच्यासाठी आपण बघतोय सज्ज झालेले आहेत या सरकारचं या निवडणुकीमधलं सिग्नेचर कॅम्पेन जे होतं ते लाडकी बहीण योजना कॅम्पेन होतं। याच योजनेच्या वरती पूर्ण निवडणूक जी आहे ती लढवली गेली आणि त्याच्यानंतर आता शपथविधी झाल्यानंतर महिलांच्याच हस्ते औक्षण करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयामध्ये प्रवेश करणार आहेत। आपण बघतोय गुलाबाच्या पाकळ्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरती जी आहे ती गुलाबाच्या पाकळ्या, झेंडू आणि शेवंतीने इथे रांगोळी जी आहे ती काढलेली आहे। खरं तर मंत्री आणि मंत्रालय हे समीकरण रोजच आहे। रोज इकडे शेकडो हजारो लोक येत असतात, मंत्र्यांची ये जा असते, आमदारांची ये जा असते, पण आजचा दिवस महत्वाचा आहे कारण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झालेत, महाराष्ट्रामध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झालेत, महाराष्ट्रात युती शासनाचं सरकार जे आहे ते पुन्हा आले। आपण बघतोय पूर्ण मंत्रालयातल्या अधिकारी आणि कर्मचारी वर्ग जो आहे तो इथे आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। वरिष्ठ IAS IPS अधिकारी स्वतः इथे जातीनं उपस्थित आहेत। आपण बघतोय ब्रिजेश सिंग हे देवेंद्र फडणवीस DGI PR जे माहिती आणि जनसंपर्क संचालन आहे त्याचे प्रमुख आहेत, ते स्वतः इथे जातीने उपस्थित आहेत। ब्रिजेश सिंग यांच्यासोबतच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि IAS अधिकारी सुद्धा इथे उपस्थित आहेत। पण पुन्हा एकदा दाखवू शकतो की सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये जो आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजना जी आहे ती सिग्नेचर कॅम्पेन होतं आणि त्याच्यानुसार महिलांना जे आहे ते इथे औक्षण करतील या महिला आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचा जो प्रवेश जो आहे मंत्रालयातला तो इथे प्रवेश होईल आणि कॅबिनेटची पहिली बैठक होईल। या बैठकीनंतर पत्रकार कक्षाला जी आहे ती भेट दिली जाईल आणि त्याच्यानंतर पत्रकार परिषद होईल। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पत्रकारांशी शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा जे आहे ते संवाद साधतील। आपण बघतोय मुवमेंट एकदम इकडची वाढलेली आहे। मंत्रालयामध्ये शपथविधी घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा पहिला प्रवेश जो आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तो
ते व्हायची वेळ आलेली आहे. आपण बघतोय पोलिसांची हालचाल सुरू झालेली आहे, मुवमेंट्स जी आहे ती सुरू झालेली आहे. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रवेश जो आहे तो मंत्रालयामध्ये होईल. आपण पुन्हा एकदा कॅमेरा पर्सनला सांगू इच्छितो की औक्षण इथे केलं जाईल. ती दृश्य आपल्याला प्रेक्षकांना थेट दाखवायची आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं औक्षण जे आहे ते इथे केलं जाईल. औक्षण जे इथे केलं जाईल त्याच्यानंतर या तिन्ही नेत्यांचा जो आहे मंत्र्यांचा मंत्रालयामध्ये प्रवेश होईल. स्वतः मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित आहेत. आपण बघतोय तयारी झालेली आहे. अनेक अडचणींनंतर अखेरात शपथविधी पार पाडला. शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही याबाबतची संभ्रमावस्था कायम होती. अखेर शपथविधीला 1 ते 1.5 तास असताना एकनाथ शिंदे हे शपथ घेणार हे निश्चित झालं. पण थेट दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय. थेट दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय. आपण बघतोय इथे अधिकारी जे आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.